श्रीमद भागवत कथा भाग 9 ध्रुवाची गोष्ट उर्वरित भाग आपण बघूया. विष्णू त्यांना म्हणाले, घाबरू नका. ध्रुवाचे चित्त आता विश्वासी व माझ्याशी पूर्ण अभिन्न झाले आहे. त्यामुळेच त्याच्या प्रत्येक क्रियेचा सर्वोत्तर परिणाम होतो. तुम्ही आपापल्या स्थानी जा. मी ध्रुवाला ह्या दुष्कर तपापासून परावृत्त करतो. देवता स्वर्गात परत गेल्या. गरुडावर विराजमान होऊन विष्णू मधुवनात आविर्भूत झाले. ध्रुवाची बुद्धीने उभारलेली अंतःकरणातील दैदिप्यमान मूर्ती त्याच वेळी विलीन झाली. ध्रुवाने घाबरून डोळे उघडले आणि काय आश्चर्य, तीच मूर्ती त्याच्या डोळ्यासमोर साक्षात अत्यंत सुंदर चतुर्भुज घननील वर्ण. नारदांनी सांगितलेले वर्णन किती अपुरे होते. ध्रुवाची तर वाणीच मूक झाली. प्रेमाने अश्रुपात होऊ लागला. त्याने विष्णू समोर साष्टांग प्रणिपात केला. याचे भानही त्याला झाले नाही. तो नयनांनी जणू काही भगवंताची मूर्ती चिन्मय सगुण अमृत पित होता. आपल्या भुजांनी देवाला लिंगन देत होता. सर्व इंद्रियांनी देवाला आपल्या अंतःकरणात स्वीकारित होता. हात जोडून तो नुसता उभाच राहिला. त्याला देवाची स्तुती कशी करावी तेच कळेना. त्याच्या जिभेने त्याचा इतका काळ जप चाललेला होता. तो सन्मुख दिसतात तोच जीभ त्याची स्तुती करण्यात एक शब्दही बोलण्यास समर्थ झाले नाही. विष्णूने आपल्या वेद स्वरूप शंख ध्रुवाच्या गाळास लावला. त्याला दिव्य वाणी झाली आणि बालध्रुवाने गुणांचे वर्णन करणारे स्तुती वचन प्रगट केले. स्तुती करून त्याने म्हटले, भगवान आपले विश्वातील प्रगट रूपच मी समजू शकतो. आपले अव्यक्त तत्व मला कळत नाही. आपल्याकडे आलेला भक्त आपल्याशिवाय अन्य काही मागणार नाही. पण ती निष्काम भक्ती मला अजून साधली नाही. प्रभो, आपण भक्त कामना पूर्ण करतात. आपले परमभक्त नारद यांनीच आपल्या आराधनेला मला उपदेश केला. आपण माझी चिंता, माझी व्यथा जाणताच माझी इच्छा आपणच पूर्ण करावी. दुसरा कोण करेल बरे? भगवान विष्णू म्हणाले, ध्रुवा, मी तुझे म्हणूनच सांगतो. तुला अडळपड हवे ना? ते पद मिळणे फार कठीण, पण मी तुला जे सांगतो ते तू ऐक. सर्व नक्षत्रगण ज्याच्या भोवती फिरतात तो लोक म्हणजे ध्रुव लोक. असे इथून पुढे लोक म्हणतील, तेवतून तुला कोणी उठवणार नाही. सप्तर्षी नित्य तुला प्रदक्षिणा करतील. आता ह्या जन्मात या लोकोत सुद्धा 36 सहस्त्र वर्ष तू राज्य करशील. तुला नित्य सशक्तपणा राहील. पुढे तुझा भाऊ उत्तम याचा यक्ष वध करतील. सुरुची पुत्रप्रेमाने विवळ होऊन रानात जाईल. तू गंधर्वाशी युद्ध करून त्याचा पराभव करशील. यलोकात अनेक यज्ञ करून माझी आराधना करशील. यलोकातून ध्रुवलोकात आरूढ होऊन तेथून परत संसारात येणार नाही. असे म्हणून भगवान गरुडावर आरूढ होऊन तेथून निजलोकी गेले. ध्रुव स्तंभित होऊन उभाच राहिला. थोडा वेळ त्याने मन निर्विकारच राहिले. मग मनात विचारांची गर्दी केली. भगवान प्रत्यक्ष दर्शन देऊन गेले. आपण काय मागितले? त्यांनी काय दिले? ते कसे दिसत होते? मला वरदान दे. एक एक शब्द ध्रुव आठवू लागला. माझ्या अपमानाची कल्पना भगवंता सन्निध असताना सुद्धा माझ्या मनात उरली नाही. माझे मन अजूनही अशुद्ध. मी त्यांच्याजवळ काय सांगितले? सुरुचीने मला राज्याच्या जवळून घालविले म्हणून मी अढळपद मागितले. अरे रे, मी मुक्ती मागायला हवी होती. मी निरंतर भक्ती मागायला हवी होती. अरे रे, माझ्याच कल्पनाने, माझ्याच मापाने मी मागितले. भगवंताने सकाम भक्त म्हणून माझी कीव केली असेल. मायेने मी मूढ झालो. नारद पुढे म्हणाले, मान अपमान कसले मानतोस? क्षमा करायची असते त्याचाच अपमान मी की मानला नाही. मायेमुळेच मी उत्तमाला माझी प्रतिस्पर्धा मानली. सावत्र आईबद्दल मनात राग आला. पित्याची मांडी खरेच मी यात किंचित गोष्टींनी हट्टाला पेटलो. अरे रे, चक्रवर्ती राजाजवळ दरिद्री माणसाने कोंडा मागावा तसे मी भगवंताजवळ अढळपळ मागितले. मनात द्वेषरूपी रोग ठेवून भक्ती केली. 36 सहस्त्र वर्ष संसारात राहायचे म्हणजे बंधनत्व. खरोखर हतभागी जर कुणी असेल तर तो मीच. आत्मानंद देणाऱ्या विष्णूजवळ मी अभिमानाने उच्चपद मागितले. धिक्कार असो मला. मैत्रीय विदुराला सांगत होते, विदुरा, तुझ्यासारखे भक्त परिस्थिती जशी असेल तशी मान्य करतात. हरिजवळ भक्तीशिवाय अन्य काही मागत नाही. ध्रुवाची कथा ही सकाम भक्तीची मर्यादा दाखवते. आपल्या घरी ध्रुव परत आला त्यावेळी त्याचे केवढे तरी मोठे स्वागत झाले. उत्तानपाद फार हर्षित झाला. आपल्या दोन्ही पत्नींचा तो रथात बसूनच नगराच्या वेशीबाहेर ध्रुवाला सामोरा गेला. उत्तम रथातून पटकन उडी मारून धावत धावत गेला. ध्रुवाला मिठी मारून मोठ्या आनंदाने त्याच्या हातात हात घालून म्हणू लागला. सुरुची, सुनीती यांनी ध्रुवाला लिंगन दिले. झाले गेले सर्व विसरले गेले. सुनीतीला किती धन्य वाटले.
पूर्ववासी जनाने ध्रुवाचा जय जयकार केला, जय जयकार केला. सुनीतीवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. उत्तानपादाला असे झाले होते की ध्रुवाला कोठे ठेवून कोठे नको. सारे नगर शृंगारले होते. तोरणे उभारली, केळीचे स्तंभ जागोजागी उभारले, मोठमोठी मकराकार प्रवेशद्वारे उभी राहिले. मंगल द्रव्ये हाती घेऊन पूरजन तपस्वी मनस्वी यशस्वी अशा ध्रुवाचे स्वागत करायला दोन्ही अंगाला राजमार्गावर उभे राहिले. ध्रुवाचे वय आता अगदी लहान राहिले नव्हते. ध्रुवाने त्याला पाहिले तेव्हा त्यांना तो मोठा वाटला. त्याची मुद्रा तर किती तेजस्वी दिसत होते. सर्व प्रकारे ध्रुवासाठी तो झटत होता. सुनीत्याने चे दुर्दैवे संपले होते. तीही राजाची आवडती राणी झाली होती. सवती मत्सर संपला होता. तारुण्यात पदार्पण करणाऱ्या ध्रुवकुमाराला राजाने आदराने वागवू लागला होता. प्रजेचे ध्रुवावर प्रेम आहे पाहून राजाने त्याला राज्याभिषेक केला. विरक्त होऊन अरण्यात गमन केले. ध्रुवाने शिशुमार नावाच्या प्रजापतीची कन्या भ्रमी हिच्याशी विवाह केला. वायूची कन्या इला ही त्याची दुसरी पत्नी. भ्रमीला कल्प वत्सर असे 2 पुत्र झाले. इलाचा पुत्र उत्कल होता. विदुरा मैत्रेपुढे सांगू लागले. पुढे उत्तम या मृगयेसाठी अरण्यात गेला असता हिमालयाकडे गेला. तेथे एक बलवान पक्षाने त्याला मारले. सुरुचीला पुत्राच्या मृत्यूचा फारच शोक झाला. त्या शोका वेगातच ती मरण पावली. आपला भाऊ उत्तम याला यक्षाने मारले म्हणून ध्रुव फारच संतप्त झाला. सर्व यक्षावर तो चाल करून गेला. त्याने अनेक यक्षांना मारले. त्यानंतर सर्व यक्ष गुप्त झाले. त्यांनी मायावी युद्ध आरंभले. अनेक उत्पात अपघात त्यांनी घडवून आणले. भयंकर किळसवाण्या वस्तूंचा आकाशातून वर्षाव केला. समुद्राने मर्यादा ओलांडली. भूकंप होऊ लागले. ध्रुवाला काही उत्तम उपाय सुचेना. त्यावेळी काही कुणीने नारायण अस्त्रांचा प्रयोग करण्यास त्याला सांगितले. तेव्हा त्याने नारायण शास्त्राचा प्रयोग करून अनेक यक्षांना मारले. ज्यांनी ध्रुवाचा कोणताही अपमान केला नव्हता असे असंख्य यक्ष मृत झालेले पाहून वैवस्वत म्हणून स्वतः ध्रुवासमोर प्रगट झाले. त्यांनी त्याला युद्ध थांबवायला सांगितले. त्याला व्यर्थ हिंसा न करण्याबद्दल उपदेश केला. आपल्या भावावर असलेल्या ममत्वामुळे त्याचा वध झालेला पाहून चिडून जाऊन असे सर्वच यक्षांना मारायला नको होते. भगवान विष्णूने एवढी कृपा करून एवढे मोठे वरदान दिल्यानंतर मनात एवढी सुटबुद्धी कशाला हवे बरे. ध्रुवाचा क्रोध वैरभाव त्यांनी सामोपचाराने शांत केला. भेदभाव विद्या याची गाठ हृदयातून तोडून टाकायला सांगितले. कुबेराच्या यक्षांना मारून तू पर्यायाने शंकराचा राग ओढवून घेशील. त्यापेक्षा विनयाने नम्र भाषण करण्याला शिकलास तर कुळाचे कल्याण करशील असे सांगितले. ध्रुव शांत झालेला पाहून कुबेरही तेथे प्रगट झाला. त्याने वर माग असे ध्रुवाला सांगितले. ध्रुवाने मला नित्य हरीचे स्मरण राहील असा वर द्या असे सांगितले. तेव्हा कुबेराने तथास्तु म्हणून त्याला तसा शाप दिला, वर दिला. तो अंतर्धान पावला. ध्रुव आपल्या नगरीत परत आला. त्यानंतर त्याने अनेक यज्ञ केले. सर्व प्रजेचे न्यायाने पालन केले. 36 सहस्र वर्षे त्याने राज्य केले. नंतर सर्व संघ परित्याग करून तो उत्कलला राज्य देऊन बद्रिकावनात गेला. तेथे त्याने भक्ती मार्गाने पुन्हा तपाचरणास प्रारंभ केला. त्याचे देवभान मी ध्रुव आहे हे भाणे नष्ट झाले. नंद सनंद सुनंद असे विष्णूचे 2 पार्षद विमानास तेथे आविर्भूत झाले. आपणास भगवंताच्या धामी नेण्यास आम्ही आलो. आता आपण कृपा करून या विमानात आरूढ व्हावे ते म्हणाले. ध्रुवाने जाण्याची सिद्धता केली. त्यावेळी त्याचा देह सुवर्णवनाचा दिव्य असा झाला. तेथे मूर्तिमंत काल प्रगट झाला. त्याच्या डोक्यावर पाय ठेवून ध्रुव विमानात चढला. विमान निघाले. देवांनी पुष्पवृष्टी केली. मंगलवाद्याचे नाद गगनात होऊ लागले. गंधर्वाचे गायन झाले. ध्रुवाच्या मनात आले, आईला न घेताच विष्णुलोकी कसा जाऊ. पार्षदाने त्याच्या मनाला विचार केला. त्यांनी पुढे पाहायला सांगितले. तो म्हणाला, आपली माता सुनीती आपल्याही पुढे एका तशाच दिव्य विमानात बसून विष्णुलोकी चालली आहे असे त्याला दिसले. त्याला अत्यंत आनंद झाला. सर्व तारांगण ओलांडून ध्रुव सप्तर्षीच्या पलीकडील नित्य अविचल अविनाशी अशा विष्णुलोकास गेला. मैत्रेय विदुराला म्हणाले, विदुरा, बाळपणीच सर्व माया सोडून हरिभक्ती करणाऱ्या ध्रुवाची कथा ऐकणे, सांगणे, मनन करणे फार हिताचे. त्याच्या एवढे भाग्य इतर कोणीही मिळवू शकत नाही. त्याची कथा ही प्रेरक शक्ती, भगवत भक्तीची नित्य प्रेरणा तिचे श्रवण करून मिळत असते. नारदांनी ध्रुवाचे गुणगान
प्रचेताच्या सभेमध्ये कसे केले माहीत आहे? थांब, मी ते श्लोकच सांगतो. असे म्हणून मैत्रेयांनी श्लोक म्हणून दाखवले. कोणते श्लोक ते आपण आता बघूया. ध्रुवाला विमाता वदे शब्द दोघे, तर ती बाळ जाई अरण्यात दोघे. तया भक्ती योगे गती जी मिळाली, तशी क्षत्रिया वा द्विजाते न भाळी. सुनीती वदे श्री हरी एकदाता, हरी दुःख तो मानरसी आळविता. स्वये दाविले मी प्रभू ध्यान त्याला, वये बाल पार्थित ज्येष्ठा पदाला. ध्रुवादे स्थिती ज्येष्ठ वैकुंठ राणा, युगांच्या तपाने लाभे न कोणा. वये बाळ तो काळ लंघोन राई, तया विष्णुलोके सदा स्थान आहे. विदुराला ते सरळ अर्थाचे श्लोक ऐकून ध्रुवाची संपूर्ण कथा श्रवण करून भावसमाधीच लागले. मैत्रेय क्षणभर थांबले. जगातील कोणाची वैरभावाने न वागण्याचे भक्तीतील रहस्य विदुराला त्याने ध्रुव कथेतून सांगितले होते. कौरव पांडवांचे वैर, युद्ध, नाश दोघांच्या स्मरणातच होताच ध्रुवासारख्या भक्तालाही हा दोष घालविणे जड गेले होते. विदुर भानावर आला, म्हणाला, मुनिराज, ध्रुवाचा निर्धार केवढा. सुनीती नारद मुनी यांच्या उपदेशानेच त्याची हरीवर श्रद्धा बसली, तपश्चर्या फळास आली. पण आत्ताच आपण नारद मुनीने जेथे ध्रुवाचे गुणगान केल्याचे सांगितले, ती प्रचेताची सभा कोणती? हे प्रचेता कोण? मला त्याची कथाही श्रवण करावी असे वाटते. मला एवढे आठवते की नारदाने 5 रात्र निर्माण केली व श्रीहरीच्या पूजेचे प्रथा सुरू केली. प्रचेतागण यज्ञ करीत होते. त्यावेळी नारदाने तेथे हरिलीलाचे वर्णन, ध्रुवाचे गुणगान केले होते असे ऐकले होते. त्याची सगळी वंशावळ मात्र मला माहीत नाही. आपण जास्त वर्णन करून सांगाल तर कृपा होईल. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण वेनाची व पृथूची गोष्ट बघूया. हरये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. एवं रूपं सदा कृष्ण सुनार्थ भावये सुधीः. देवकी सुतं गोविंद वासुदेव जगत्पते. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. शुभं भवतु.